16,07,344 लोकांनी मतदान केलं। तर याच्यामध्ये ठीक आहे, हॅलो आवाज आ रहा आहे? जवळपास आपल्याकडे पहिले नागपूरचं आणि दोन्ही मिळून सांगतो मी, ठीक आहे? तर आपल्याकडे नागपूरमध्ये जवळपास 22,23,281 टोटल मतदार होते। जर आपण 19ला कंपेअर केलं तर आपलं जवळपास 63,000नी मतदार वाढलेले होते, बरोबर आहे? त्याच्या अगेन्स्ट जवळपास 2019मध्ये 54.74 मतदान झालं होतं आणि इथं यावेळेस आपलं 54.30% आपलं मतदान झालेलं आहे, ठीक आहे? याच्यामध्ये जर आपण जरी आपलं मतदान 0.3% जवळपास कमी झालं, परंतु जर ॲब्सोल्यूट वोटर तुम्ही बघितले तर पुरुष मतदार आपले 8,252 वाढलेले आहे, महिला वोटर आपले जवळपास 16,568 वाढलेले, म्हणजे टोटल जर 19च्या कंपॅरिझन केलं तर आपलं जवळपास 25,000 मतदार आपले वाढलेले, 24,837 एवढे मतदार आता वाढलेले आहे। याच्या अनुषंगाने आपण आता EVM वगैरे सगळे कळमनाला स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आहे। त्या ठिकाणी 3 टायर सिक्युरिटी म्हणजे CRPF, त्याच्या बाहेर स्टेटची पोलीस, त्याच्या बाहेर डिस्ट्रिक्टची पोलीस, त्यानंतर CCTV, फायर टेंडर आणि जवळपास रोज RO आणि आमचे ARO रोज एकजण जाऊन तिकडे साईन करत असतो। पोलिसांचे पण वरिष्ठ जाऊन तिकडे सिक्युरिटी बघावं लागतं। आणि येत्या 4 तारखेचं जे काउंटिंग आहे त्याची तयारीसुद्धा आपण सुरू केलेली आहे, कारण ते 2 शेड आपण जिथे नेहमी काउंटिंग होते तिथं आपल्याला परवानगी आलेली आहे कमिशनकडून। आणि रिक्वायरमेंट ज्या टेबल्स आपल्याला लावायचे आहे जवळपास 20-20 टेबल आपले 6 मतदारसंघांनी आपण टेबल लावणार आहे आणि त्याची पण तयारी आम्ही जवळपास 15 मेपर्यंत आम्ही ते हँडओव्हर घेऊन तिथं मग ड्रेस रिहर्सल रंगीत तालीम करून ते जवळपास 4 तारखेची तयारी आपली पूर्ण आहे। माझी एक विनंती आहे की तिकडे आम्ही मीडियासाठी पण आणि पॉलिटिकल पार्टीच्या लोकांसाठी पण आम्ही शेड टाकलेला आहे। जर आपल्याला कोणाला जायचं असेल तो अपन जाऊन CCTVचं बघू शकता, काय काय अरेंजमेंट केलेली आहे और आप जाके अरेंजमेंट आप देख सकते हो, लेकिन जाते वक्त आपला आय कार्ड ठेवा जेणेकरून पोलीस तुम्हाला तिकडे अडवणार नाही। दुसरा एक विषय होता, आपण FST SST जे आहे नियमामध्ये असं आहे की इलेक्शन झाल्यावर ते आपल्याला डिसमिस करावं लागतं, परंतु तरीसुद्धा आम्ही प्रत्येक LACमध्ये एक FST आणि SST आम्ही ठेवले आहे, जेणेकरून आज जसं वर्धेमध्ये इलेक्शन आहे तर आम्ही आमचं जरी संपलं होतं तरी आम्ही साईडला तिथं आम्ही आमचे पथक ठेवलेले आहे, जेणेकरून कसलंही लिकरचं आणि पैशाचं मुवमेंट आपण त्याच्यामध्ये थांबवू शकतो आणि अटक लोकांना आपण करू शकतो। आता मला असं वाटतं की आज आपल्या 5-6 प्रेस कॉन्फरन्स झालेल्या आहे, आपल्याला काही प्रश्न आले तर आपण प्रश्न उत्तर करू, उनके लिए कुछ मांगा नाही। आता माझ्याकडे 6 LAC आहे आणि रामटेककडे 6 LAC आहे, तसे जवळपास 12 कंपार्टमेंट बनेल। माझं शेड वेगळं आहे, त्यांचं शेड वेगळं आहे। एका याच्यामध्ये 20 टेबल म्हणजे 6 दुनी 20 120 टेबल लागेल फॉर प्रत्येक LACला 20 टेबल, म्हणजे 6 LACला 120 टेबल रामपूरला आणि 120 टेबल रामटेकला, आणि एका राऊंडमध्ये 120 EVM मोजता येईल आपल्याला।